महत्त्वाच्या बातमीकडे ती म्हणजे शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी तृप्ती देसाईंबद्दल अतिशय संतापजनक आणि निंदनीय विधान केलंय। तृप्ती देसाई यांनी जर हाजी अली दर्ग्यात शिरला प्रवेश केला त्यांनी जर त्यांना चपलेनं मारू असं शेख यांनी एका पत्रकाद्वारे म्हटलंय। या वक्तव्याचा आता सगळ्या स्तरातून निषेध होतोय। तृप्ती देसाई येत्या 28 तारखेला हाजी अली दर्ग्याबाहेर आंदोलन करणार आहेत। त्यावर शेख यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत। मंगल खिवसरा आपल्या बरोबर आहेत। मंगलताई, आपण बघतोय की अतिशय संतापजनक विधान केलेलं आहे। एकीकडे महिलांनी मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलनं सुरू आहेत, असं असताना एक स्त्री एखादा महिलांत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना तिच्याबद्दल अशा असभ्य भाषेत वर्तन केलं जाते किंवा तिच्याबद्दल अशी मुक्ताफळं उधळली जातात, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? एकतर शेख साहेबांनी जे विधान केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे। पहिली गोष्ट, डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी त्याचं खंडन पण केलेलं आहे। मला असं वाटतं पक्ष पातळीवर योग्य तो निर्णय शेख साहेबांच्या बाबतीत सेना घेईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते, कारण त्यांची भूमिका नीलमताईंनी सांगितल्याप्रमाणे जर असेल तर कारवाई झाली पाहिजे। दुसरं असं की अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा माणूस मुळात पक्षात कसा राहू शकतो, समाजात कसा वावरू शकतो आणि समाजातली माणसं त्याला सहन कशी करू शकतात। तर समाजाने पण आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रस्त्यावर आलं पाहिजे, उतरलं पाहिजे, काही प्रश्न विचारायला शिकलं पाहिजेत। एकट्या तृप्ती देसाई, नरेंद्र दाभोळकरांनी केलेला संघर्ष, विद्याबाळांनी दाखल केलेली जनहित याचिका आणि स्वराज्य संघटनेच्या काही महिला यांच्याकडून प्राथमिक त्या बोलतायत, कृती करतायत, पण त्यांना जोपर्यंत जनतेचा सपोर्ट मिळणार नाही तोपर्यंत हा प्रश्न पाहिजे तेवढ्या पद्धतीने सुटणार नाही। आणि म्हणून माझी एक विनंती ह्या निमित्ताने खरं तर शासनाला आहे। माननीय न्यायालयाने निकाल दिलाय, त्याच्यानंतर कोणीच बोललं नाही पाहिजे, जो बोलेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। दुसरं, घटनेच्या वरती कोणीच नाही आहे, घटनेच्या वरती एकही जण असू शकत नाही, मत असू शकत नाही। आणि मग जर अशी मतं व्यक्त करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, फौजदारी खटले दाखल झाले पाहिजेत। आणि जाता जाता एक गोष्ट शासनकर्त्यांना मी सांगते की तृप्ती देसाईंना सुद्धा लढायची गरज नाही पडली पाहिजे हो, आणि शेखांना सुद्धा असं विधान करण्याची गरज नाही पडली पाहिजे। ह्याच्यासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना एक पर्याय दिला होता की तुम्ही सपत्नीक जाऊन अशी जी मंदिरं असतील तिथे पूजा करा, प्रश्न आपोआप सुटतील। मंगलताई, आपण बघतोय की कायद्याने त्यांना शिक्षा व्हावी तर मागणी आहेच, पण त्याचबरोबर आपण अगदी पक्षाने सुद्धा त्यांच्यावर कारवाई करावी। पण याबद्दल या सगळ्या वक्तव्यामुळे कुठेतरी मानसिकता, एक पुरुषी मानसिकता सुद्धा समोर आलेली आहे। यस 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 पुरुषी मानसिकता आपल्याकडे सगळीकडेच दिसते। घटनेने समानता दिली, पण हे सगळे पुरुष स्वतःच्या पद्धतीचे निर्णय करतात आणि ते ठरवतात। मग ते मंदिरांचे विश्वस्त असतील, शासनकर्ते पुरुष असतील, प्रशासनामधले पुरुष असतील किंवा आपल्या कुटुंबातला सुद्धा पुरुष घ्या, ही पुरुषप्रधान संस्कृती, पुरुषप्रधान मानसिकता, ह्या सगळ्या गोष्टींमधून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत। खरं तर संविधानाने समानता दिलेली आहे, हे पुरुष नाकारणारे कोण आम्हाला, असा प्रश्न ह्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय। आणि म्हणून मला असं वाटतं की आता सगळ्या महिलांनीच एकत्र होऊन, सगळ्या जाती धर्मातल्या महिलांनी आता एकत्र आलं पाहिजेत आणि अशा पुरुषप्रधान मानसिकता असणाऱ्या पुरुषांना ते काय जोडे मारतील, आपणही जोडे मारले पाहिजेत अशा लोकांना। पक्ष कारवाई करेल तेव्हा करेल, पण जिथे कुठे संधी मिळेल तिथे बायकांनी सुद्धा आता अशा पुरुषांना जोडे मारले पाहिजेत, जोड्याचे हार घातले पाहिजेत आणि ज्या ज्या पद्धतीने निषेध व्यक्त करता येईल त्या त्या पद्धतीने निषेध व्यक्त केला पाहिजे। मंगलताई, तुमच्यापर्यंत येतं, तुमचं म्हणणं जाणून घ्यायला आवडेलच, पण शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख पुन्हा एकदा आपल्या बरोबर आलेले आहेत। अराफतजी, तुम्ही जे वक्तव्य केलेले आहेत एखाद्या स्त्रीबद्दल की चपलेना मारू, याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया आहे? मुळात बिल्कुल, मैं महाराष्ट्र का हूँ, मेरा गांव पूना है, मेरे को मराठी संस्कृति बिल्कुल अच्छी तरीके से मैं जानता हूँ, एक मुसलमान हूँ, औरतों का अदब जानता हूँ, मेरी भी घर में माँ बहन है, मैंने बिल्कुल इस तरीके से। लेकिन अगर मेरी दरगाह के ऊपर आके, मज़ार के ऊपर जाने के बाद अगर कोई इस तरीके की करेगा, तो मुंबई शहर की मैंने कहा कि महिला, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई जो दरगाह को मानने वाली महिला, उनको इस तरीके से प्रसाद देगी करके इस तरीके से मैंने बिल्कुल बात की और मैं अपनी भूमिका पे ठाम हूं। अभी दूसरी लाइन पे जब मुझसे बात कर रही थी कि मैं मजार की तरफ नहीं जाऊंगी, उन्होंने त्र्यंबकेश्वर मंदिर पे कहा कि मैं दरगाह की मजार पे जाऊंगी। ऑलरेडी दरगाह के ऊपर महिला जाती है। मेरा सवाल इनसे ये था कि ऑलरेडी जब महिला, एक लेफ्ट साइड से गेट बनाया गया है महिलाओं के लिए, राइट साइड से मर्दों के लिए, 1 लाख से ज्यादा लोग वहां पे आते हैं गुरुवार के दिन, शुक्रवार के दिन और रविवार के दिन। अराफत जी, मैं आपसे कह रहा हूं, आप मेरी बात सुनिए, पहले मेरी बात सुनिए। तो उसके अंदर कई महिला, प्रेग्नेंट महिला होती है, धक्का बुक्का होने का चांस हो सकता है, बहुत कोई बड़ा हादसा होने का चांस रहता है। लोग एक आशा लेके आते हैं और महिला खुद दरगाह तक जाती है, फूल और चादर पेश करती है, दुआएं मांगती है और लेफ्ट साइड में नमाज का और उसका इंतजाम किया गया है, वहां से महिला अपने रिटर्न आती है। ये क्या चाहती है कि उसके भी अंदर जाए, मजार के अंदर जाए?
मजार के अंदर राइट साइड से मर्दों के गेट से जाए, ये गलत बात है। ये बिल्कुल इस्लाम धर्म इजाजत नहीं देता है। मैंने उनसे कहा कि अगर वो दरगाह के ऊपर अगर कभी मजार में अगर जाने की कोशिश करेगी, इसका बिल्कुल मेरा विरोध रहेगा। मैंने इस तरीके की बात की। हर दरगाह के अंदर महिलाओं के लिए अराफत जी, तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे, पण ज्या पद्धतीनं तुम्ही त्याला विरोध केलेला आहे, एखाद्या स्त्रीला चपलेनं मारू ही भाषा तुम्ही वापरलेली आहे, ती कितपत योग्य आहे? बिल्कुल 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 इस तरीके की बात, मैं खुद एक संस्कृति के साथ में जुड़ा, मैं एक खानदानी आदमी हूं। मैंने अभी उनसे बात की, उन्होंने मुझसे कहा कि मैं छत्रपति शिवाजी महाराज के वहां मैं जोत लेके गया, तो वो मुझे कहती कि मंदिर में क्यों गया? अगर ये महाराष्ट्र की कोई मराठी महिला, अराफत जी, तुमचा विरोध असेल तर तुम्ही विरोध करा, पण ही भाषा वापरणे कितपत योग्य आहे मुळात? मैं तुमको बिल्कुल बिल्कुल, अगर कभी इस तरीके के, तो महिला करेगी। हाजी अराफत शेख कभी इस तरीके के वक्तव्य नहीं करेगा। मैं खुद जानता हूं और मैं एक जिम्मेदार पद पे हूं, मैं जिम्मेदार जगह पे हूं, कि मैं बिल्कुल जानता हूं और मैं महाराष्ट्र से हूं। तो मैंने उनसे तभी भी कहा, सारे चैनल पे कहा कि मैंने ये कहा कि मुस्लिम महिला, हिंदू महिला, जो दरगाह को मानने वाली वो महिला तुम्हारा इस तरीके से स्वागत करेगी। हाजी अराफत एक मर्द आदमी इस तरीके का, हमको लड़ना है तो मर्दों से लड़ने के लिए मर्द तैयार रहता है। पण अराफत जी, हे तुम्ही एखाद्या स्त्रीबद्दल असे बोलूच कसे शकता की कोण महिला कशा प्रकारे तिचं स्वागत करेल? कारण अनेक महिला, अगदी मुस्लिम धर्मातल्या सुद्धा महिला हाजी अली दरगाहात प्रवेश करावा म्हणून अजूनही लढा देत आहेत की त्यांचं सुद्धा आंदोलन सुरू आहे। तुम्ही तुमचं वैयक्तिक मत असल्याचं सुद्धा तुम्ही बोलत आहात, तसं पत्रक तुम्ही ऑफिशियली काढलेलं आहे आणि एखाद्या स्त्रीबद्दल विरोध असेल तुम्ही विरोध करा, पण अशा प्रकारची भाषा वापरणे कितपत योग्य आहे मुळात? मैं आपको बोलता हूं, आप जाके कभी दरगाह पे जाइए, महिलाओं जाने के शायद आप गई नहीं हो। नाही, अराफत जी, मी दरगाहात गेले की हा प्रश्नच उरत नाहीये। तुम्ही एखाद्या महिलेबद्दल असं वक्तव्य केलंय, हा बद्दल आम्हाला निंदा, आयबीएन लोकमत आक्षेप घेत आहे मुळात, आणि ही भाषाच वापरणं मुळात चुकीचं आहे। आईबीएन लोकमत आक्षेप लेगा, लेकिन अगर कभी हमारी दरगाह के ऊपर, मजार के ऊपर कोई जाएगा, कल को हमारे घर में कोई घुसेगा, कल को तुम बोलेंगे धर्म के मामले के अंदर अराफत जी, भाषा तुम्ही कसली वापरताय त्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। तुम्हाला जर दरगाहमध्ये किंवा ह्याच्यावर आक्षेप असाल, तुम्ही तो उघडपणे मैंने क्लियर कट बोला कि जब मैंने आपको बोला आप जबरदस्ती इसको बढ़ाने की, कोई मीडिया की तरफ से बढ़ाने की कोशिश क्यों कर रही हो? मैंने कहा कि मैं मारूंगा, मैं चप्पलों का हार दूंगा, मैंने कहा। अराफत जी, तुमच्या भाषेत तुम्ही जो म्हणता, अराफत जी, तुम्ही माझं म्हणणं सुद्धा महिला कह रही है, मुंबई शहर की नहीं, हिंदुस्तान की महिला। कोण महिला आहेत, कोणत्या महिला आहेत, त्यांची नावं आम्हाला सांगाल का तुम्ही? कशा कोणत्या महिला तुम्हाला असं बोलल्या की आम्ही त्याला चपलेने मारू म्हणून? त्या महिलांची नावं तुम्ही उघड कराल का? नाम बताने की जरूरत नहीं है आपको। मग कोणत्या महिलांच्या के ऊपर हाथ लगेगी, मग त्या महिलांना समोर येऊन बोलून दे का? तुम्ही त्यांच्याबद्दलची वकिली का करता? पूरे हिंदुस्तान की महिला बोलेगी, आप क्या बात करती हो? अरे आप क्या बात करती हो? पूरे हिंदुस्तान की महिला उसका विरोध करेगी। मंगल खिवसर हिंदुस्तान की महिला विरोध कर रही है। अराफत जी, तुम्ही आपण बघतो की महिलांचे तुम्ही बोलून बघा, कोणत्या कोणत्या महिला विरोध करतात यांची नावं आम्हाला उघड करा, मग आम्ही त्यानंतरच आयबीएन लोकमत त्याबद्दलचा उल्लेख करेल। पण सध्या तरी तुम्ही जे पत्रक काढलंय त्या पत्रकामध्ये जे आम्हाला दिसतंय त्यावरनं आम्ही बोलतो आहोत। मंगल खिवसर, तुम्ही असंच थांबा, मंगल खिवसर सुद्धा आपल्या बरोबर। मंगलताई, काय नेमकं तुम्ही त्यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकता आहात? एक तर शेख साहेब ज्या शिवसेनेत आहेत, शिवाजी हे त्यांचं त्या अर्थाने आद्यदैवत आहे। शिवाजीने स्त्रीला खूप मानसन्मान आणि इक्वॅलिटीची गोष्ट बोललेली आहे। माननीय बाळ ठाकरेंनी सुद्धा तोच मुद्दा पुढे धरलाय, उद्धवजी तेच करतायत, नीलमताई गोरेंनी तसंच वक्तव्य केलेलं आहे। आणि मी मर्द आहे आणि मर्दाला चॅलेंज देणारी कोण? मर्द म्हणजे काय स्वतःला समजतात शेख साहेब? मर्द म्हणजे काय आहे शेवटी? आणि तुम्ही मर्द काही करणार, पुरुष काही करणार, आणि बायकांनी ते ऐकून घ्यायचं, हे नाही चालणार आता इथून पुढे। आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीची वक्तव्य करताय त्या वक्तव्याला सुद्धा प्रत्युत्तर देणार आम्ही। शेख साहेब माझं ऐकून घ्या, शेख साहेब माझं ऐकून घ्या। शेख साहेब, तुम्ही जे बोललात, मैं मर्द हूं, मेरे से उसको लड़ने की बोलने की जरूरत नहीं है, हे वक्तव्य चुकीचं आहे। तुम्ही पुरुष आहात, आम्ही स्त्री आहोत, आम्ही कुठेही कमी नाही आहोत आणि तुम्हाला काही चार शिंग नाही आहे। बिल्कुल औरतों की अरे इज्जत इसमें करता हूं, इज्जत नाही होती, चप्पलने मारणार याला काही इज्जत नाही म्हणत। अहो, तुम्हाला मराठी समजतं, तुम्ही सांगितलं मी पुण्यातला आहे म्हणून। अरे मुस्लिम औरतें बोलेंगे ना, आप क्यों बोल रहे उसके बाजू से? अरे मुस्लिम औरत को बोलना है, वो खुद बोलेगी, आप क्यों उसकी ये वकीली कर रहे? आप वकीली करने के लिए तो आप लोग क्यों दरगाह के अंदर जाने के लिए, क्यों आप अंदर जाने की बात कर रहे हैं? आप लोग अरे भाई साहब, हमको संविधान ने इजाजत दी है, आप कौन होते हैं? आप कौन होते हैं? संविधान के ऊपर हम आपको मानते ही नहीं है ना, पहली बात तो। आप मजार पे जाओगे? अरे भैया, हमको संविधान में जो भी
जो भी अधिकार दिए हैं वो संविधान कहता है अधिकार कि मजार को हम हाथ लगाए। बिल्कुल निभाएंगे उसमें। अरे देखो भाई, हमको संविधान ने जो भी अधिकार दिए हैं वो अधिकार का हम पूरा पूरा पालन करेंगे। हमको जहां तक जाना है वहां तक हम मैं बिल्कुल स्वागत- जाएंगे। आणि उसमें संविधान कोई के भी- अगर आप नहीं, अगर नहीं, बात आराफत करेंगे जी, तो आराफत अराफतजी नहीं है। अराफतजी जर काही आक्षेप असेल तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता की अशा प्रकारे थेट वक्तव्य तुम्ही करू शकत नाही ना. तुम्ही कायद्याने लढू शकता, संविधानाने हक्क दिलेला आहे, तुम्ही वो घटनेने मेरा लढा वो की. कोर्ट में जाने का वो ट्रस्टी और वो सारे लोग देखेंगे। हाँ, मुझे लगा, इंडिविजुअल लगा कि कहीं ना कहीं मेरे अरे- बाबा मेरे दरगाह के अंदर अरे इस शेख तरीके की साहब। हो रही है बात, और दरगाह के अंदर बात सुनिए, मेरी बात सुनिए। और वो मजार, ऑलरेडी मजार तक लोग जाते हैं, दरगाह के अंदर जाते हैं, लेकिन मजार पे हाथ लगाने की और आदमियों के प्रवेश द्वार से जाने की बात की, वो मुझे खराब लगा है। मेरी इंडिविजुअल बात थी, मैंने मेरी इंडिविजुअल बात रखी और मैंने मेरी बात रखी, और उसका पूरा हिंदुस्तान के पूरे जितने मुंबई शहर की महिलाओं ने, पूरे मुसलमान मौलाना ने, सभी लोग ने इसका वो अराफत लिया जी, है आत्ताच कि तुम्ही ये बोलताय सारी की चीज तुम्ही गलत तुमचं है, वैयक्तिक सरासर मत गलत है, मांडलेलं आहे. और ये आता सरासर गलत होने देंगे नहीं। अराफत ये जी- शरीयत का कानून भी नहीं बताता है। आप शरीयत को जानो, इस्लाम धर्म को जानो, इस्लाम धर्म का कुछ कानून है। अराफतजी, आपण ज्या जी, देशात राहतो त्याचा एक घटना आहे, त्या घटनेने महिला स्त्री पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत. कोणताही जर तुम्हाला त्याबद्दल आक्षेप असेल तर तुम्ही त्या घटनेकडे किंवा कोर्टात जाऊन त्याबद्दल तुम्ही आक्षेप नोंदवू शकता, असं थेट. आणि एखाद्या महिलेबाबत असं बिलकुल, अश्लाघ्य लेकिन वक्तव्य बात- करण्याचा तर बात- अधिकार बात तुम्हाला झगड़े की नाही. आई कहाँ से? तुम्ही आता बोलत होतात की तुमचं वैयक्तिक मत आहे, तुम्ही आता स्पष्टपणे सांगितलंय तुमचं वैयक्तिक मत आहे आणि त्याला महिलांनी सपोर्ट केलेला आहे. मग हे वैयक्तिक मत तुमचं असूच कसं शकतं? जर तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्ही थेट बोला ना, पण अशा प्रकारे चपलेनं मारू ही भाषा एखाद्या स्त्रीला मग शोभते का कोणत्याही धर्मामध्ये? बिल्कुल नहीं, हमारे धर्म में औरतों की इज्जत करना सिखाता है और मैं बिल्कुल औरतों की इज्जत करता हूं, और वो मैं बिल्कुल इज्जत करूंगा। अभी मेरी दूसरी लाइन के ऊपर वो मेरे साथ में थी, उन्होंने कहा कि मैं बिल्कुल दरगाह के अंदर नहीं जाऊंगी, दूसरे धर्म मजार की पे गई नहीं तो इज्जत जाऊंगी, नहीं करेंगे। मैं दरगाह के बाहर जाऊंगी। अगर वो मंगलताई, अरे शेख साहब, दूसरी धर्म की औरत रहेंगी तो उसकी इज्जत नहीं करेंगे? बिल्कुल करूंगा, बिल्कुल करूंगा, बिल्कुल करूंगा, तो बिल्कुल फिर ये करूंगा। मैं भाषा आपकी भी कहां से इज्जत आती करूंगा, है? इज्जत की भाषा नहीं है ये। बिल्कुल करूंगा, इज्जत करूंगा, क्योंकि मैं महाराष्ट्र का हूं और मैं मराठी संस्कृति को जानता हूं। बिल्कुल इज्जत करूंगा, और इज्जत के साथ आप दरगाह तक जाओगे अरे, तो मैं बिल्कुल इज्जत- स्वागत करके इज्जत जब होती मैं है आपको ना- साथ में लेके जाऊंगा। मैं बोलूंगा आप मेरी बहन हो, मैं मेरी बहन को साथ में लेके अरे, जाऊंगा। अराफतजी, लेकिन ही मजार जी तक जाने भाई बिल्कुल साहब, अराफतजी, तुम्हाला आमचा आक्षेप कळतोय का? ही जी तुम्ही भाषा वापरली ती कितपत योग्य? तृप्ती देसाई सुद्धा आता आपल्या बरोबर आहे. तृप्ती देसाई अशा प्रकारे तुम्ही 28 तारखेला आंदोलन करणार आहेत, अगदी तुमचा विरोध करतायत, अराफत शेख विरोध करतायत, त्याला सुद्धा काही प्रॉब्लेम. पण आपण म्हणतोय की ज्या पद्धतीने भाषा त्यांनी तुमच्या विरोधात वापरली, तुमचं नेमकं काय म्हणणं, तुमची काय प्रतिक्रिया आहे? जी भाषा वापरली आहे, आम्ही लोकशाहीमध्ये धरणे आंदोलन करतोय दर्ग्याच्या बाहेर 28 तारखेला, आणि चपलेचा प्रसाद देऊ वगैरे हा समस्त नारी शक्तीचा अपमान आहे. हाजीबाईंना आई बहीण आहे ना, त्यांच्याविषयी कोणी अशा पद्धतीने केलं का? आणि हे फक्त तृप्ती देसाईंना नाही तर सगळ्याच महिलांना उद्देशून केलेलं हे निश्चित. वक्तव्य आहे. त्याचा सगळ्यात पहिला आम्ही विरोध करतोय. आणि हे शिवसेनेचे उपनेते आहेत, जबाबदार त्यांच्याकडे जबाबदारी आहे. शिवसेना पण त्यांच्या बोलण्याशी भूमिकेशी सहमत नाही. आणि मग हाजीबाईंना मला विचारायचंय की 28 तारखेला जर दर्ग्याच्या गेटच्या बाहेर आमचं आंदोलन आहे तर तुम्हाला काय अडचण आहे? आणि बाहेर जर आंदोलन आम्ही करत असेल तर तुम्ही आम्हाला चपलेचा प्रसाद द्यायचा काय संबंध आहे? आम्हालाही देता येतो, परंतु आम्ही जर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करतोय तर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन महिलांच्या विषयी धमकी देण्याची हिंमत तुम्ही कशी करू शकता? तुमच्या मागे कुठल्या नेत्याचं पाठबळ आहे? अराफतजी, आप बताइए। और रही बात, मैंने आप अगर कभी बाहर कर रही हो तो हमारा बिल्कुल कोई इसका विरोध नहीं है। मैंने आपको तभी भी बोला, अभी भी बोल रहा हूं, आप दरगाह तक आएगी, मैं बिल्कुल उसका वेलकम करूंगा, मैं खुद साथ में चलूंगा, हजारों मुस्लिम महिला वहां रहेगी। लेकिन अगर आप दरगाह के अंदर जाने की बात करोगी, मजार तक जाने की, तो बिल्कुल इसका मैं विरोध करूंगा, बिल्कुल मैं साथ नहीं दूंगा उसका। हाजीबाईंनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की आम्ही दर्ग्याच्या बाहेर आंदोलन करणार आहोत. आणि मी तुम्हाला एवढंही सांगितलं की बिलकुल. दररोज जिथं आणि आतमध्ये प्रवेश मिळावा ही आमची मागणी आहे, परंतु दररोज जिथं प्रवेश मिळतो तिथं जर 28 तारखेला दर्शनाला जर तिथं मी जाणार असेल तर तुम्ही मला सन्मानाने घेऊन जाणार का? बिल्कुल बिल्कुल मैं अंदर रहूंगा। आप अगर कभी अंदर दरगाह के अंदर नहीं लेके जा सकता आपको,
मजार तक के लेके जा नहीं सकता मैं आपको। जहां तक महिला जाती है आप बिल्कुल जाना चाहिए और दुआएं मांगो आपके लिए, आपके फैमिली के लिए दुआ मांगो। वो दुआओं का दरबार है सभी लोगों के लिए, सभी जाति धर्म के लिए वो दुआओं का दरबार खुला रहेगा। नाही आराफतजी, तुम्ही आता ज्यांना बोलताय त्यांच्याबद्दल तुम्ही दुवा मागणार आहात, त्यांना चपल्याने मारण्याची भाषा सुद्धा तुम्ही केलेली आहेत। बिल्कुल, अगर अंदर 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 जाने की अगर बात करेगी, मजार के ऊपर जाने की बात करेगी तो मुस्लिम महिला मैं नहीं मारूंगा। तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम राहा आराफतजी, आराफतजी तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम राहा। तुम्ही बोला तुमचं वैयक्तिक मत आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुस्लिम स्त्रियांनी सपोर्ट केलेला आहे, पण हे वक्तव्य तुम्हीच म्हणता की कुठच्याही धर्मामध्ये असं वक्तव्य स्त्रीबद्दल करत नाहीत, की असं विरोधात बोलत नाही, आणि तुम्ही तसं चक्क पत्रक काढलेलं आहे आणि तरी तुम्ही माफी मागत नाहीत। तुम्ही तुमचं वक्तव्य मागे घेणार? नहीं, अगर कभी मजार अगर ये अगर कभी दरगाह के वहां तक जहां तक औरतें जाती है तो बिल्कुल बिल्कुल मेरे से कोई विरोध नहीं। मजार तक जाएगी तो मेरा बिल्कुल उसका विरोध रहेगा आणि काहीतरी पब्लिसिटी करायची असा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। पब्लिसिटी का आपका 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 प्रयत्न है, हमारा नहीं है। आप मंदिरों मस्जिदों के अंदर बहुत सारे प्रश्न हैं, शेतकरी की बच्ची, आराफतजी शेतकरी की बच्ची है वहाँ पे शादी कराओ वो प्रश्न है। महाराष्ट्र के अंदर अनेक प्रश्न है महिलाओं के, पण आराफतजी हा सुद्धा एक प्रश्नच आहे की जिथे महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे तिथे महिलांना प्रवेश मिळत नाही। कोर्टाने लढू नये की तुम्ही कायद्याने लढा, की अशा प्रकारची भाषा करणे एखाद्या स्त्रीबद्दल हे मुळात कितपत योग्य आहे? मग कैसी बात, आप महिला जाती है ना अंदर, और किधर अंदर जाएगी? का महिलांना अंदर जाती है ना, आप समझ क्यों नहीं रहे? महिला अंदर तक जाती है, दुआएं मांगती है, फूल देती है, ये क्या ये चाहती है उसके अंदर जाए? महिलांना तिथं प्रवेश होता तर तो अचानक का नाकारला गेला? आणि हाजी अली दर्ग्याचे ट्रस्टी हे माहीम दर्ग्याचे सुद्धा ट्रस्टी आहेत, मग माहीमच्या दर्ग्यामध्ये महिलांना आतमध्ये प्रवेश आहे तर हाजी अली दर्ग्यामध्ये का नाही? आमचं काय चुकली मागणी? माहिम दरगाह के अंदर माँ साहब की जो मजार है और उस वक्त पे जब जितने सब आदमी बाहर किए जाते हैं और औरतें अंदर होती है, ये माहिम दरगाह का अलग मामला है। अजमेर शरीफ की दरगाह के अंदर औरतों को एंट्री है, लेकिन कुछ दरगाह जलाली होती है जहाँ तो आदमी औरतों को प्रवेश भी नहीं है, तो आप क्या करेंगे? अशी दुटप्पी भूमिका ते घेऊ शकत नाही। आणि 2011 नंतर त्यांनी जी महिलांना बंदी केलेली आहे त्याच्या विरोधात तुम्ही ट्रस्टींना बरं हा प्रसाद देत नाही, तुम्हाला मीच दिसले का? नहीं बिल्कुल बिल्कुल औरतें जाती है उधर पे, कैसा नहीं जाती हो आप बोल रहे हो? अहो 2011च्या आपको उसके अंदर जाना है क्या? जात होत्या, मजार तक जाना है क्या? आम्ही 28 तारखेला गेटच्या बाहेर आंदोलन करणार आहे, तुम्हाला किती वेळा सांगायचं आजीबाई? बिल्कुल करो ना, लेकिन मजार तक आप जाना नहीं। ये मेरी एक विनंती रहेगी कि हमारा दिल दुखेगा, हजारों लाखों मुसलमान लोगों का दिल दुखेगा। आप ऐसा कोई काम मत करो जिससे हमारे शरीयत के खिलाफ हो, लाखों मुसलमान महिलाओं का दिल दुखेगा, ऐसा काम मत करो। यही मेरी आपसे विनंती रहेगी। प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे, मग तुम्ही सरकारने जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, त्यांनी जे सांगितलंय की हाजी अलीमध्ये दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश नाकारू नये, राज्यघटनेचा आदर करावा, मग तुम्ही मुख्यमंत्र्यांना पण हाच प्रसाद देणार आहात का? बिल्कुल मैं बात कर रहा हूँ कि जितना दरगाह तक जाने का औरतों को परमिशन है, लेकिन मजार तक जाने का परमिशन बिल्कुल नहीं है। अहो मग ते पुढे होईल ना डिसिजन। आता आमचं जर धरणे आंदोलन गेटच्या बाहेर असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही अशी धमकी का दिली आम्हाला? बिल्कुल बाहर अगर गेट के बाहर करे तो हमारे को कोई अड़चन नहीं है, बिल्कुल अड़चन नहीं है। काय अडचण नाही तर मग कशाला पत्रक काढलं तुम्ही? काय संबंध? कुणी सांगितलं? सगळ्या चॅनलवर अंदर दरगाह के अंदर मजार के अंदर जाने आपको परमिशन नहीं है, ये मेरा व्यक्तिगत विरोध रहेगा। कोण जाणार होतं हे? बिल्कुल अगर आप जाते तो जाओ, मेरा कोई विरोध नहीं है। आराफतजी तुम्ही आता त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या। जर अशा प्रकारचा आक्षेप नसेल तर मग तुम्ही अशा प्रकारचं पत्रकच मुळात का काढलं मग? आणि त्यात ही अशा प्रकारची भाषा केली? ये मंदिर के अंदर इनका स्टेटमेंट था, ये पलटी मार रही है अभी इन्होंने पलटी मारा है। ये मंदिर के अंदर इनका स्टेटमेंट था कि मैं मजार तक जाऊंगी। पत्रक वाचा, तुम्ही पत्रक वाचा आजीबाई, पेपरला आलेल्या बातम्या वाचा। अशा पद्धतीचं पाठवा मला पत्रक तुमचा। चांगल्या नेत्याकडनं अपेक्षित नाहीये, वाचलेले तर मग तुम्ही तुमच्यावर मग गुन्हा दाखल पाठवा पत्रक तुमचा, मी वाचतो चांगल्या पद्धतीने। आराफतजी दर्गामध्ये किंवा मंदिरात प्रवेश नाही, आराफतजी दर्गामध्ये किंवा मंदिरात प्रवेश करायचा की नाही हे कोर्ट ठरवेल, आपण बोलतो कायद्याने ह्याचं ठरवून दे, पण यामध्ये या सगळ्यामध्ये एखाद्या महिलेबद्दल अशा प्रकारे वर्तन करणं किंवा एखाद्या महिलेबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणं याबद्दल तुम्ही आता तरी माफी मागणार आहात की नाही?
कारण ही चुकीचीच भाषा आहे, तुम्हाला देखील पटलेल्या, तुम्ही सुद्धा बोलता आहात की मैंने ऐसा कोई गलत बात किया नहीं तो मैं क्यों माफी अजूनही तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात. मग कितपत योग्य वाटते तुम्हाला ही भाषा? एखाद्या महिलेबद्दल जर तुम्हाला विरोध असेल तर विरोध करा, पर चपले ना मारू ही भाषा. बिल्कुल विरोध मेरा. अगर मजार पे हाथ लगाएंगे, कोई मजार तक जाने की बात करेंगे, बिल्कुल मेरा विरोध रहेगा. बाहर करेंगे, मेरे को बाहर वो के धरना नहीं, प्रदर्शन विरोध करे, करना वेगळा, पण मुंबई भर में करे, एखाद्या स्त्री पूरे बद्दल महाराष्ट्र अशा में करे, प्रकारे हमारे को कोई निंदनीय- इसका विरोध नहीं. नहीं, लेकिन अराफत जी- मजार के ऊपर अगर कभी ये हाथ लगाने की कोशिश की है, मेरा विरोध रहेगा. नाही अराफतजी, विरोध और करणं काम वेगळं, पण करीत एखाद्या रहेगा. स्त्रीबद्दल अशा मजार के प्रकारची ऊपर मैं निंदनीय आणि बिल्कुल संतापजनक हाथ भाषा लगाने वापरणं के कितपत लिए योग्य ती अगर तुम्हाला कोई पटते आहे आएगा, का? कोई भी महिला मजार के ऊपर जाने की बात करेगी और मजार पे हाथ लगाने की बात करेगी, मेरा विरोध रहेगा. नाही, अराफतजी, तुम्ही विषय आपण विषय तुम्ही पूर्णपणे आता घाबरले. यांच्या मागे यांचा पक्ष सुद्धा उभा नाहीये आणि आमचं पत्रक आणि आमची अरे- मागणी तुम्हाला अरे माहिती काय नव्हती, को आजीबाई. किससे डरने का? हम अल्लाह से डरने वाले लोग हैं. पोचलं नव्हतं. हम अल्लाह से डरते त्याच्यावर तुम्ही हैं. त्याच्यावर हमारे को पत्रक किसी से काढणं डरने की अपेक्षित जरूरत होतं. नहीं है. इज्जत अरे और तुम्ही जिल्लत का तुमच्या देने वाला अल्लाह है. पक्षाच्या और हम हक नावाने बात के लिए घाबरत नाही अगर हक बात के लिए निकले तो इसके लिए कुछ नहीं है. कोई डरने की जरूरत नहीं है. और ये पक्ष की भूमिका कुछ भी नहीं है. ये मेरी खुद की इंडिविजुअल भूमिका है. मग तुम्ही शिवसेनेचे उपनेते म्हणून तुमचं जे काही स्टेटमेंट आज आलेलं आहे, तुम्ही तुमच्या पक्ष तुमच्याशी सहमत नाहीये. मग तुमची जी इंडिव्हिज्युअल भूमिका आहे, तुम्ही पक्षाची बदनामीच करताय तुमच्या, आणि तुम्ही कोणालाच घाबरत नाही. तुम्ही बिल्कुल उद्धव बदनामी नहीं कर रहा साहेबांना घाबरत नाही का? हूँ. पक्ष की नहीं, कोई नहीं, बदनामी तुम्हें इसमें नहीं है. उद्धव अगर मेरे साहेबांनी धर्म के अंदर कोई आजीबाई आएगा, मेरे इज्जत धर्म के करत अंदर नाही. मेरे तुम्ही धर्म की माननीय मजार के उद्धव ऊपर कोई हाथ साहेबांना लगाने की अजिबात बात घाबरत करेगा, हाँ, तो तुमची कोई हिंमत सहेगा किती क्या? होते आमच्या उद्धव साहेबांच्या विषयी असं बोलण्याची? नहीं, कोई सहेगा क्या? आप क्या सोचेंगे कल को तुम मेरे घर में घुस जाओगी तो मैं पार्टी से पूछूंगा कि ये मेरे घर में घुस रही है? अहो, कोण तुमच्या घरी आलंय? आणि दर्ग्याच्या बाहेर जर लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय, तर आप तुम्ही आंदोलनाला किसी के भी घर में अगर जाने का तरीका मेहमान अराफतजी, हा दर्ग्यात प्रवेश करायचा की नाही हा प्रश्नच नाहीये, तो कायद्याने सोडवला जाईलच. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की ज्या पद्धतीने तुम्ही भाषा वापरलेली आहे, त्या भाषेवर आक्षेप आहे. एखाद्या स्त्रीबद्दल, अगदी तृप्ती देसाईच नाही, अगदी समस्त महिलांबद्दल ही भाषा वापरली गेलेली आहे. चपले ना मारू या पद्धतीची भाषा वापरणं कितपत योग्य आहे? और जो तुम्ही लाखों पुन्हा पुन्हा और विचार आप करताय क्या की बोलते हैं, जो आतमध्ये लाखों जाण्याबद्दल लाखों तुमचा हजारों विरोध आहे, मुसलमान त्याबद्दल महिलाओं कायद्याने का लढाई होईलच. लाखों मुसलमानों के दिल को ठेस पहुंची, उसके बारे में आप क्या पण बोलेंगे? म्हणून ही भाषा वापरायची, ही भाषा कितपत योग्य आहे? नहीं, आप क्या आणि मग बोलेंगे? तुम्ही लाखों म्हणताय मुसलमानों के माझा दिलों को होता ठेस है पहुंची है, individual. लाखों मुसलमानों को तकलीफ पहुंची, उसके बारे में तुम्ही आप क्या बोलेंगे? तुम्हाला जे सपोर्ट करतात त्याच लोकांना तुम्ही विचारा की ही भाषा वापरली आहे ती कितपत योग्य आहे मुळात म्हणून. या भाषेला जर ते समर्थन करतात का, एखाद्या स्त्रीला चपलेनं मारू या भाषेचं ते समर्थन करतात का? हे नहीं, आप क्या बोलते हैं कि वहाँ पे जो लेफ्ट साइड में औरतें जाती है, प्रेग्नेंट औरतें जाती है, उनको धक्का मुक्का होना चाहिए, कोई हादसा होना चाहिए? आप ये चाहती हो? नाही जायचं, कुठे जायचं, ये IBN लोकमत की भूमिका है क्या? याबद्दल ये कायद्याने तुम्हारे चैनल की भूमिका है क्या? आपका चैनल हे कायदा ठरवेल, चॅनल कुठची भूमिका घेत नाही, कायदा ठरवेल. कायद्याने अधिकार दिलेले आहेत स्त्री पुरुष चैनल की भूमिका है क्या? अराफतजी, कायद्याने अधिकार नहीं, दिलेले आपकी आहेत, त्या चैनल की भूमिका है क्या? कायद्यानुसार वहाँ कोई हादसा हो तो आपका चैनल जिम्मेदार रहेगा क्या? अराफतजी, ये IBN ते लोकमत की ट्रस्टी- भूमिका है? मग तुम्ही ट्रस्टींशी बोला, त्यांच्याविषयी वहाँ पे कोई हादसा हुआ, आज के बाद कोई हादसा हुआ, ये होने के बाद अगर औरतें गई, वहाँ प्रेग्नेंट औरत गई और वो मर्दों के अराफतजी, मग गेट ती के अंदर कशी गई सोय और करायची? वहाँ पे औरत को कुछ भी प्रॉब्लम हो गया, स्त्रियांना तो IBN दर्शनाची लोकमत सोय जिम्मेदार कशी रहेगा करायची उसका? ट्रस्ट ठरवेल. स्त्रियांना दर्शनाची नहीं, कशी वो सोय आपकी करायची ट्रस्ट ठरवेल. आप जिम्मेदारी लेगी क्या? अराफतजी, तुम्ही आता आपण बघतोय की अराफतजी एक प्रकारे विषय डायव्हर्ट करताना दिसतात. ट्रस्टशी तुम्ही बोलून त्यांच्याशी संबंधित काही जर स्त्रियांच्या संबंधित तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ट्रस्ट जब मैंने बोला त्याची ये मेरी भूमिका नहीं है, मैं औरत की इज्जत करता हूँ. मग त्याच स्त्रियांबद्दल तुम्ही अशी भाषा ये सुद्धा मेरी बहन है और मैं महाराष्ट्र को मैं पुणे का हूँ. जब मैं मेरी बहन की इज्जत करता हूँ, मैं मेरी माँ की इज्जत करता हूँ, तो मैं महाराष्ट्र की महिला, मैं महाराष्ट्राचा हूँ. मी इकडचं मी बाहेरचं नाहीये. मी मराठी संस्कृती मला माहिती आहे काय. मी महिलांची अराफतजी, मराठी संस्कृती जाण्याचा वगैरे प्रश्नच नाहीये. एकीकडे तुम्ही म्हणता स्त्रियांची इज्जत करतो, तर दुसरीकडे तुम्ही स्त्रियांना चपल्यानं मारू ही सुद्धा भाषा वापरता. या वक्तव्यावर तुम्ही अजूनही ठाम आहात. ये महिला, तुम्हाला विरोध करायचा तुम्ही विरोध करा. ये महिला बाहर आंदोलन तो मेरे को इसका कोई विरोध नहीं है. चांगलं काम केलं तेव्हा आम्ही आनंदी झालेलो होतो, तेव्हा आम्ही नव्हतो आलो त्यांना काही विरोध करायला. मागच्या वेळी जेव्हा ते जुन्नरला ज्योत घेऊन गेले तेव्हा सुद्धा आम्हाला वाटलं की अरे हाजीबाई खूप चांगले नेते आहेत, तेव्हा आम्ही त्यांना चपलेचा प्रसाद द्यायला आलो का? हाजीबाई कुठेतरी तुमने मेरे को बोले कि मैं जुन्नर जाना नहीं चाहिए.
अराफतजी, तुम्हाला विषयच कळला नाही. मी छत्रपती शिवाजी मंदिरात तुम्ही विषय डायव्हर्ट करता. अराफतजी, आम्हाला अभिमान वाटला आजीबाईंचा. मी सिद्धिविनायकला गेलो तर तुम्ही काम करताय. त्याचा मग तिथं आम्ही आलो असतो. आक्षेप घेणार? चपलेचा तृप्ती देसाई, तुम्ही आमच्यावर असेच थांबा. अराफतजी, तुम्ही सुद्धा आमच्यावर असेच थांबा. नीलमताई गोरे आपल्या बरोबर आहे. नीलमताई शिवसेनेचेच उपनेते आहेत हाजी अराफत शेख. त्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की महिलांना विरोध आहे दर्ग्यामध्ये, ते विरोध करतात, पण चपलेनं मारू ही भाषा सुद्धा वापरतात. शिवसेनेकडनं काय प्रतिक्रिया? कारण शिवसेनेकडनं अशा प्रकारे महिलांचा एक अपमान केला जातोय. तुमचा एक उपनेता अशा प्रकारे उघडपणे अपमान करताना दिसतोय. तुम्हाला मी स्पष्ट करू इच्छिते की मी शिवसेनेची प्रवक्ताही आहे, जशी शिवसेनेची आमदार आहे तशी, आणि शिवसेनेची उपनेता आहे अशी. आणि काल ज्याला हाजी अराफत शेख यांचं पत्रक प्रसिद्ध झालं त्याच्यानंतर माझी पक्षश्रेष्ठी उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच काल रात्रीच एका वाहिनीवरती 11:15 वाजता मी हे स्पष्ट केलेलं आहे की कुठली धर्मस्थळ, मग ती हिंदूंची असो किंवा मुस्लिमांची असो किंवा अन्य धर्मियांची असो, त्याच्यामध्ये तिथल्या धार्मिक स्थळाच्या नियमानुसार पुरुषांना जिथपर्यंत जाण्याची मुभा आहे तेवढंच स्त्रियांना सुद्धा अधिकार आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून हाजी अली दर्ग्याच्या संदर्भामध्ये जे हाजी अराफत शेख यांनी पत्रक प्रसिद्ध केले ते त्यांच्या वैयक्तिक अधिकारामधलं पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. पक्षाची ती अधिकृत भूमिका नाहीये. त्याच सोबत एकदा न्यायालयाने याबद्दलचा निर्णय दिलेला असताना त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये त्याची अंमलबजावणी करणं, त्याचं पालन करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असतं. आम्ही सुद्धा सरकारमध्ये सहभागी आहोत, शिवसेना सुद्धा. आणि म्हणून महिला जिथे जिथे दर्शनासाठी जातील त्या ठिकाणी त्यांना योग्य त्या पद्धतीने दर्शनासाठी सहकार्य कसं मिळेल आणि त्या दृष्टीतून कसा योग्य तो मार्ग काढता येईल हे बघणं सरकारची आणि पोलिसांची जबाबदारी आहे. आणि या दृष्टिकोनातून सरकारने सुद्धा योग्य ती पावलं उचलावीत ही आमची भूमिका आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ही भूमिका मला जशा काय पद्धतीने मार्गदर्शन केलं तशी जशी आहे ती मी आपल्यासमोर सांगितलेली आहे. याच्या पलीकडे कोण कोणाला प्रति आव्हान देत असेल, कोण कोणाची संस्कृती काढत असेल, तर शिवसेनेनी बलात्कार अत्याचाराचे प्रश्न असतील, नाहीतर अनेक स्वरूपाचे अन्याय अत्याचार असतील, त्याच्यामध्ये गेली 30 वर्ष म्हणजे ठाण्यामध्ये छोट्या मुलींची हत्या झाल्यावरती आनंद दिघ्याने आवाज उठवला, तिथपासून ते हजारो ठिकाणी शिवसेनेने कार्य केलेले. कोणाला कुठल्या प्रदूषित चष्म्यामधून कुठली गोष्ट बघायची असेल तर त्यांच्याशी आम्ही प्रत्येक व्यक्तीशी वाद करणं किंवा त्याच्याबद्दल निराकरण नीलमताई, तुमची भूमिका, शिवसेनेची भूमिका तुम्ही स्पष्ट केलेली आहे. पण हाजी अराफत शेख हे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि त्यांनी जे पत्रक काढले ते शिवसेना उपनेते म्हणून काढलेले आहे. आता तुम्ही म्हणता की त्यांचं वैयक्तिक मत आहे, पण अशा प्रकारचं एखाद्याचं वैयक्तिक मत आहे तुमच्या उपनेत्याचं, स्त्रीबद्दल अशा प्रकारची तो जो भाषा करत असेल तर त्याच्याबद्दल नक्कीच कारवाई होणार का? आणि भाषा सुद्धा मान्य करता? नीलमताई यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण शिवसेना, जर एखादा शिवसेनेचा उपनेता अशा प्रकारच्या महिलांबद्दल वक्तव्य करत असेल, भाषा करत असेल, तर शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे सुद्धा बघणं आता तितकंच गरजेचं आहे. हाजी अराफत शेख सुद्धा आपल्या बरोबर आहेत. हाजी अराफतजी, आपण बघतो की एकीकडे शिवसेनेचे उपनेते म्हणून तुम्ही सगळीकडे नाव सांगता किंवा तुम्ही पत्रक सुद्धा तसं काढलेलं आहे. असं असताना आपण बघतो की तुम्ही आत्ताच स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारची महिलांना भाषा वापरणं हे अजूनही तुम्हाला पटतंय, कारण तुम्ही एकीकडे म्हणता की महिलांची आम्ही इज्जत करतो, अगदी महिलांना मान सन्मान देतो, मग त्याच महिलेला, तृप्ती देसाई या महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीचा तुम्ही अशा प्रकारे अपमान सुद्धा करताय चपलेनं मारू ही भाषा वापरून. तुमच्या तुम्हाला याबद्दल काही आता म्हणायचंय का किंवा तुम्हाला याबद्दल काही माफी मागायची आहे का? कारण ही चुकीची भाषा आहे, तुम्ही सुद्धा मान्य करता आहातच की. जो तृप्ति देसाई जो है वो मेरी बहन है, बिल्कुल मैं उसकी इज्जत करूंगा. महाराष्ट्र के अंदर जितनी महिला, मैं बिल्कुल उनकी इज्जत करता हूं और करता रहूंगा. मैं जितनी मेरी माँ की इज्जत करता हूं वैसी महाराष्ट्र के अंदर जितनी महिला उनकी सबकी इज्जत करता हूं. इज्जत के अंदर बिल्कुल कोई कमी नहीं है, बिल्कुल कोई कमी नहीं है. लेकिन अगर कोई मेरे मज़ार की तरफ अगर कोई आँख उठाने की हिम्मत किया, कोई मज़ार की तरफ अगर किसी ने भी अगर हाथ लगाने की कोशिश की, वो कभी भी बर्दाश्त किया नहीं जाएगा. और रही बात ये वक्तव्य हुए जो मैंने कहा, अगर आप बोल रहे कि हाजी अराफत अगर चप्पल उठाने की बात करता तो हाजी अराफत ने कभी भी किसी भी महिला के ऊपर चप्पल उठाने की बात नहीं की और ना किया ना करूंगा. लेकिन हजारों महिला जिनका दिल दुखा है, मुस्लिम महिला, उनकी तरफ से मैंने उनकी आवाज़ बनकर उनकी मैंने बात रखी है. ये हजारों लाखों महिला जो हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, इन्होंने कहा
ये मैंने कहा, ये अराफतजी, बार बार मैं कह रहा हूँ, और अराफतजी, वो सुन रही अराफतजी, है। थोड्याच वेळापूर्वी तुम्ही हे सुद्धा मान्य केलं की हे माझं वैयक्तिक मत होतं आणि त्याला इतर महिलांनी सपोर्ट दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम राहा, तुम्ही तुमचं वक्तव्य बदलू नका. बिल्कुल, मंगलताई ये सुद्धा बिल्कुल ये आपल्या मेरा, मैं उस दरगाह को मानता हूँ, मग मैं तुम्ही उस दरगाह को बिल्कुल मानता मग हूँ ह्या वक्तव्यावर और अजूनही बिल्कुल तुम्ही मानता तुमचा रहूंगा। विरोध, तुम्हाला पुन्हा एकदा तेच बोललं जातं, विरोध करा, विरोधाला कोणी तुमचा आक्षेप घेणार नाही, कारण कायद्याने सुद्धा ही लढाई लढली जाईल. और पण रही बात तृप्ति देसाई ने कहा कि मैं दरगाह तक तो नहीं जा रही हूँ, मैं दरगाह के बाहर रोड के ऊपर जाने के बाद वहां पे हम लोग धरना प्रदर्शन कर रहे हैं, तो बिल्कुल उनको, उनका हर एक का अधिकार है, हर आदमी अपने अपने दरगाह में नहीं पूरे हिंदुस्तान में जाके कहीं पे भी विरोध कर सकता है, अपनी बात रख सकती है, जैसा उन्होंने अपनी बात रखी, मैंने बात रखी। अगर वो दरगाह के अंदर नहीं जा रहे हैं, मजार की तरफ जा रहे हैं, मेरा बिल्कुल कोई विरोध नहीं रहेगा, बिल्कुल कभी भी कोई इसके ऊपर मेरा बिल्कुल किसी भी एंगल से विरोध नहीं रहेगा, लेकिन मजार की तरफ कोई भी जाएगा तो बिल्कुल मेरा उसका विरोध रहेगा। मंगलताई सुद्धा आपल्यावर, मंगलताई अजूनही अराफतजी माफी मागायला तयार नाहीत, अजूनही ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहे असंच म्हणतायत. अजूनही आपण एकीकडे स्त्रियांची इज्जत करतो म्हणतात आणि दुसरीकडे चपलेने मारू अशी भाषा सुद्धा ते स्त्रियांवर करतायत. अरे आप क्यों बार बार उल्टा बताती हो? आप अराफतजी तुम्ही तुमच्या वक्तव्यावर, यार क्यों नहीं हो? अराफतजी तुम्ही तुमच्या वक्तव्यावर तुम्ही झगड़ा ठाम लगाने आहात. के लिए बैठी हो क्या? अराफतजी तुम्ही तुमच्या आप इतने बड़े चैनल पे हो, अराफतजी तुम्ही तुमच्या वक्तव्य, तुम्ही काय बोलता ते तुम्ही जाणून घ्या. तुम्ही विरोध नाही एकीकडे म्हणत असताना, अराफतजी विरोध नाही एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे तुम्ही अजूनही हीच भाषा वापरताना दिसता. मंगलताई सुद्धा आपल्या बरोबर आहेत. हाँ शेख साहब, मैं क्या बोल रही हूँ, अभी तृप्ति देसाई ने उनका क्लैरिफिकेशन दिया है कि वो कहाँ तक जा रही है और कहाँ आंदोलन कर रही है, तो यहाँ तक बात तो क्लियर हो गई, इथपर्यंत स्पष्टता आलेली आहे. मीडिया का काम है सुनो ना, एक तरफ आजी अराफतजी तुमचा जे झगड़ा लगाने का काम कर रही नाही, आजी अराफतजी आम्हाला फक्त एवढीच मागणी आहे तुमची की हे तुम्ही भाषा वापरली ती कितपत योग्य आहे, तुम्हाला किती पटते ह्याबद्दल आम्ही तुम्हाला विचारतो आहोत. जबरदस्ती का, आप जबरदस्ती अराफतजी तुम्हीच पत्रक पाठवलेलं आहे. जब मैं जबान से बोल रहा हूं ना, पत्रक और जबान में आप लाइव मग ते पत्रक खोटं होतं, से बोल रहा हूं ना, मग ते पत्रक कोणी पाठवलं? ये मेरी आवाज नहीं है, ये हजारों लाखों महिला की आवाज है. मैंने उनकी बात की, मैंने कहा कि मैं मारूंगा. अरे आप शेख कैसी बात साहब कर वो रही हो? महिला बोलेंगी ना, शेख साहब वो महिला कैसी बात कर रहे बोलेंगी, हो? आप क्यों बात कर रहे हैं उनकी तरफ से? और दूसरी बात सुनो, तृप्ति देसाई ने अभी क्लियर कर दिया है कि उनका आंदोलन कहाँ हो रहा है और उनकी डिमांड क्या है. तो मुझे ऐसा, मला असं वाटतंय शेख साहब मैडम उनका इथे अगर आंदोलन बाहर हो रहा तो मेरा कोई विरोध ही नहीं है. क्लिअर झालेला आहे इथे. तर तो जब झगड़ा ही नहीं है तो चपलानी मारायची जी भाषा असते, बोटाने मारायची जी भाषा असते ना, तर ती मागे घेऊन टाका ना. अहो शेख साहेब, ह्याच्यात इतका सोपा मार्ग आहे की जर त्यांनी त्यांची भूमिका क्लिअर केलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेमध्ये कुठेही असं नाहीये, तर तुम्ही चपलानी बोटाने मारण्याची जी भाषा आहे त्याच्याबद्दल सॉरी म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? करने वाला नहीं हूँ. अरे सॉरी म्हणा ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे? मैं करने जर वाला इज्जत नहीं करता हूँ, तर सॉरी जो म्हणा. चीज आप करने वाली नहीं है, आप मजार तक नहीं जाने वाली है. मैं आपको ये सारी चप्पलों का प्रसाद का महिला नहीं देने वाली, तो आपको माफी और तब मांगने की जरूरत क्या है? अरे पण तुम्ही तुमच्या पत्रकामध्ये उघड त्यांना तसं धमकी दिलेली आहे. अराफत शेखजी, मी करणार नाही किंवा कोणी करणार नाही, एक महिलेचा संबंध येतो इथे. तृप्ती देसाई या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत, पण तरी तुम्ही अगदी धमकी दिलेली, उघड पत्रक तसं धमकी दिलेलं आहे, ही कितपत धमकी? इसके अंदर आईबीएन लोकमत को बहुत इंटरेस्ट है क्या? अराफतजी, स्त्रियांचा जिथे अपमान होतो, अराफतजी स्त्रियांचा जिथे अपमान होतो तिथे कायम आयबीएन लोकमत आवाज उठवणारच, कारण अशा पद्धतीची भाषा वापरणं हे चुकीचं आहे. तुमच्या पक्षाने सुद्धा हे तुमचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मेरे भी घर में माँ बहन है, मैं बिल्कुल कोई अपमान करूंगा नहीं. मुंबई शहर के अंदर आज मुसलमानों के एक अच्छे तबके के ऊपर नेतृत्व कर रहा हूं. लाखों मुसलमान, आज मैं खाटिक समाज का अध्यक्ष हूं. 30-35 लाख लोग मेरे साथ जुड़े हुए, हजारों लाखों महिलाओं का फोन आने लगा. ये सारी चीजों तो मैंने बात रखी. अब्दुल कादीरजी, आपण बघतो की अशी एकीकडे आजी अराफत शेख काय म्हणतात, दर्ग्यामध्ये जाण्यासाठी एकीकडे कायद्यानं लढा द्यावा, स्त्रिया लढा करत असताना एकीकडे अशी पत्रकं काढून अशी भाषा सुद्धा वापरतात. आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? असं पत्रक काढणं हेच मुळात चुकीचं आहे. ही दोन गोष्टी या बाबतीत आपल्याला सांगता येतील की सुफी संतांच्या या दर्गा यांचा विचार करताना पहिल्यांदा आपल्याला हा विचार करावा लागेल की हे संत हयात असताना त्यांच्या जीवनकाळामध्ये त्यांच्या केंद्रामध्ये त्यांनी कुणालाही आक्षेप घेतला नाही. स्त्रिया असोत, दलित असोत, हिंदू मुस्लिम सगळ्यांना तिथे प्रवेश होता
असं असताना ज्याने जिवंतपणे स्त्रियांच्या विषयी कधी काही विरोधी हे केलं नाही, त्यांना प्रवेश दिला, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दर्गामध्ये किंवा समाजामध्ये यांनी यायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार आजच्या या लोकांना कोणी दिलेला आहे? ते उलामे असो किंवा कोणी असो, याचा इथे शरीरचा सुद्धा काही संबंध येत नाही. ज्या ट्रस्ट आहेत तिथे, त्या ट्रस्टचं काम तेवढंच आहे की त्या दर्ग्याचं मेंटेनन्स करणं, ती जी संपत्ती किंवा ते काय आहे तिथे त्याची देखभाल करणं, त्याचा मेंटेनन्स करणं, एवढंच त्यांचं काम आहे. दर्ग्यामध्ये कोणी यायचं किंवा न यायचं, आता काय त्या तिथे समाधिस्थ झालेल्या संतांना काही उठवून त्यांची परवानगी यायची आहे का? त्याने आपल्या जिवंतपणे परवानगी दिलेलीच आहे आणि तो अधिकार काढून घेण्याचा ह्यांना काहीच अधिकार नाही आहे. दुसरा मुद्दा असा आहे की स्त्रियांच्या अपमानाचा. प्रत्यक्ष पाहायला गेलं तर पैगंबरांनी स्त्रियांना किती मानाचा आणि आदराचं स्थान दिलेलं आहे. किंवा 7व्या शतकामधला हा जन्म झालेला हा धर्म, तेव्हाच्या काळामध्ये कुठल्याही धर्मामध्ये स्त्रियांना जे अधिकार नव्हते ते प्रॉफेट हजरत पैगंबरांनी दिलेले आहेत. मग ते काढून घेण्याचा ह्यांना काय अधिकार आहे? हे प्रत्येक ठिकाणी हेच आपलं असं ते करतात आणि लाखो आणि हजारो हे करतात. कुणीही असतील त्या इतक्या मुसलमानांना, लाखो मुसलमानांना योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार केवळ उलेमांना दिलेला आहे असं नाही. कुणीही इस्लामचा अभ्यास करून त्या तऱ्हेने मार्गदर्शन करू शकतो, कारण इस्लाममध्ये पुरोहित वर्गाची अशी संकल्पना नाही. यांना पुरोहित अधिकार कोणी दिले? त्यांनी कुठल्याही शर्यतच्या कुठल्याही पुस्तकातून किंवा धर्मशास्त्राच्या पुस्तकातून दाखवून द्यावं की आम्हाला ह्याच्या खाली अधिकार मिळालेले आहेत. हे स्वयंघोषित आहेत, त्यांना काही त्यांचं जास्त महत्व द्या. आणि त्यांनी स्वतः असं व्यक्त केलेलं आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या भेटीला एक शिष्टमंडळ उलेमांचं गेलं होतं. त्यावेळेस त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे की फतवे म्हणजे आदेश नव्हेत, हे मतप्रदर्शन आहे. आता मतप्रदर्शन म्हणून तुम्ही म्हटल्यानंतर त्याचं काय करायचं की